महायुति ने आज एक अहम फैसला लिया है जिसके तहत तीनों महायुति के घटक दल एक दूसरे के कार्यकर्ता या पदाधिकारियों को अपने पार्टी में शामिल नहीं करेंगे, जिससे महायुति की ताकत बनी रहेगी। अब इसी पर उद्धव ठाकरे ने पलटवार करते हुए कहा है कि भाजपा एक एनाकोंडा है और वो जल्द ही एनसीपी और शिवसेना के तमाम पदाधिकारियों को अपने में शामिल कर लेगी। और भले ही महायुति ये दिखाए कि वे एक मजबूत पार्टी है, लेकिन उसमें एनसीपी और शिवसेना भाजपा की ही बी टीम बन गई है, यानी भाजपा को ही फायदा पहुंचाने का दोनों पार्टी काम करते हैं और जल्द ही भाजपा इन दोनों पार्टियों को भी निगल जाएगी। सुनिए उन्होंने क्या कुछ कहा। तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत। महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे। उद्धवजी, पण तुमच्या पक्षात जसे प्रवेश होत आहेत तसे प्रवेश होत आहेत, प्रवेशांवरून नाराजी नाट्य दिसते, कारण एकमेकांचेच प्रवेश घेतले जातात आणि या आता मी जो मागे एक शब्द वापरला होता एनाकोंडा, त्याचा अनुभव त्यांच्या महायुतीतल्या त्यांच्या मित्रपक्षाने यायला लागलेला आहे की ते त्या दोन्ही पक्षाने गिळल्याशिवाय हा एनाकोंडा आता थांबणार नाही। त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। ज्यांनी घर नाकारले आणि शाकाहाराची अट जे घालत असतील त्यांना गुन्हा दाखल करून त्यांना इथून मला वाटतं तडीपार केलं पाहिजे। तो कोणी असो कोणाच्याही खाण्यावरनं किंवा मराठी म्हणून घर नाकारणार असाल तर मग मात्र हा जातीय आणि भाषिक वाद जो फैलावतोय त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे, कोणी असो तो। उद्धवजी, मध्यंतरी तुमची काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी भेट घेतली आता 2 दिवसापूर्वी, आणि 14 तारखेला इंडिया अलायन्सचा काही मोर्चा आहे, तर या मोर्चाचं काही आमंत्रण तुम्हाला आहे का? तुम्ही बघा, एक सांगतो, दिग्विजय सिंग हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून आमची ओळख आहे। माझ्या बरोबरीने ते त्यावेळेला अगदी वेगळा विषय राजकारणापेक्षा हे ते जंगलात सुद्धा आलेले आहेत, बांधवगड असेल, बांधवगडमध्येच, आणि तेव्हापासून आमची एक चांगली ओळख आहे। बऱ्याच वर्ष नंतर ते घरी आले, मला वाटतं 2 दिवस ते मुंबईत होते आणि त्यांचा निरोप आला की मी भेटू इच्छितो, म्हटलं या घरी। तर असं त्याच्याकडे